नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी यूट्यूब चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी वादळं घुंगावत आहेत। भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा तुफानी सामना सुरू आहे। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणापासून ते संतोष देशमुख हत्या, कोठेवाडी दरोडा, जमीन घोटाळे आणि बनावट दारू विक्रीपर्यंतच्या प्रकरणांनी राजकीय वातावरण तापलेलं आहे। या प्रकरणात कोणत्या नव्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि कोण कोणावर काय आरोप करतंय आणि या राजकीय संघर्षाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आता राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केलाय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी धस यांच्या भूतकाळातील विविध प्रकरणांचा पाढा वाचत त्यांना रोखठोक इशारा दिलेला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठामपणे सांगितलंय की आरोप सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री दत्ता भरणे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवलेला आहे। राष्ट्रवादी पक्षाने आपल्या नेत्याला पूर्णपणे पाठीशी घातलंय असं म्हणायला हरकत नाही। तर मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। कोठेवाडी गावात 2001 साली झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात धस यांच्या मित्रमंडळाचं नाव जोडलेलं आहे। त्या घटनेत 2 खून आणि 4 महिलांवर अत्याचार झाले होते। त्यावेळी सुरेश धस मित्रमंडळ अशी टी-शर्टवर छाप असलेल्या गँगचा उल्लेख झाला होता असं मिटकरी यांनी म्हटलंय। त्यासोबतच 8 हिंदू आणि 2 मुस्लिम देवस्थानांच्या कोट्यावधींच्या जमिनी हडपल्याचाही आरोप मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर केला। याशिवाय राम खाडे खून, विक्रम धस हत्या, बनावट दारू विक्री आणि मनरेगा घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणांची यादी मिटकरी यांनी जाहीर केली आहे। संतोष देशमुख हत्या होण्याच्या 2 दिवस आधी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात फोनवर संवाद झाल्याचं देखील समोर आलंय। या संभाषणाचा हेतू आणि त्यामागचं सत्य शोधण्यासाठी धस यांचा CDR म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढावा अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। त्यामुळं आता धस जर शांत बसले नाहीत तर आम्ही त्यांच्या भूतकाळातील सर्व प्रकरणांची चौकशी सुरू करू असा थेट इशाराच राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे। मिटकरी म्हणाले आहे की आपला इतिहास चांगल्या प्रकारे लोकांना माहिती आहे, त्यामुळे मृदू आणि सोज्वळ असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करू नका, आव आणू नका। धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ करण्याच्या भाजपच्या रणनीतीला राष्ट्रवादीने एक प्रकारे प्रत्युत्तर देत सुरेश धस यांना कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली असं म्हणायला हरकत नाही। या राजकीय संघर्षाचा पुढे काय परिणाम होईल, कोणते आरोप सिद्ध होतील आणि कोणाचं भविष्य अंधारात जाईल, तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं ताजं अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।